लोकांना बोलवणं, निमंत्रण देणं, मंदिर स्वच्छ करणं, मंदिराचा कुठला भाग साफ करणं, पाणी मारणं, सत्रांचे अंथरणं आणि नंतर महाराजांच्या जवळ बसून ते प्रवचन ऐकणं हे माझं नित्याचं काम असायचं. आणि त्यामुळं गावकऱ्यांनी, माझे गावकरी इथे खूप लोक आलेले आहेत. गडकर साहेब त्यांचा आग्रह आहे, ते तुमचं नाव ऐकल्याबरोबर इतके खुश झाले आहेत. काय सांगायचं आहे की गडकर साहेब आहेत म्हणल्यानंतर माझ्या गावातून एक बस आलेली आहे आणि तुमचा सत्कार करणार आहे. मी त्यांना म्हटलं होता त्यांना वेळ नाही ते म्हणले सर आम्हाला माफ करा. माझ्या गावची ते हंडी मी फोडत असे आणि मला आठवतं मी सगळ्यात वरती जरा ते हंडी माझ्या अंगठ्यापासून त्या मुठीपासून जरा उंच असायची. मग मी असं जरा उडी मारायचो, मानवी मधले आमचे कोसळायचे, खाली पडायचो, ते हंडी फुटायची. पण तो जो प्रसाद होता सगळा काला माझ्या अंगावर पडायचा आणि माझे गावचे लोक तो चाटून खायचे, त्यांच्यासाठी तो प्रसाद होता. असं वातावरण मला माझ्या खेडेगावात मिळालं. पण घरच्या घरीमुळं मी ठरवलं की 7वी पास झाल्यानंतर शाळेत जायचं नाही. तालुक्याला माझा पहिला नंबर आला होता. पण शाळेत जाण्यासाठी आवश्यक असणारा युनिफॉर्म म्हणजे हाफ पॅन्ट आणि पांढरा अपशर्ट माझ्याकडे नव्हता. बालभारतीमध्ये हा धडा आहे, शाळेचा गणवेश. आणि मी ठरवलं शाळेत जायचं नाही, आपल्याकडे कपडेच नाही आहेत. आणि म्हणून माझ्या शाळेचे शिक्षक त्या वडझेरे, आमचे एरंडे साहेब आलेले तिथे, साहेबराव मोरे वडझेरचे आहेत. जनसेवा विद्यालयाचे ते शिक्षक त्यावेळेचे पी.जी. शेवाळे आणि सगळी मंडळी सायकल घेऊन आमच्या गावी आली. आणि सायकल पाहण्यासाठी म्हणून मी पुढे गेलो, कारण त्यावेळेला गावामध्ये सायकलच नव्हती. तेव्हा त्यांनी मलाच प्रश्न विचारला की या गावात एक मुसलमानाचा मुलगा तालुक्याला पाहिला आला, तो कुठं राहतो? म्हणजे तुम्हाला काय करायचं? म्हणजे त्याला शाळेत न्यायला आम्ही आलो. म्हणलं मी तोच मुलगा, पण माझ्याकडे युनिफॉर्म नाही. म्हणजे त्याची काळजी करू नको, तो युनिफॉर्म आम्ही देऊ. मित्र, दुसऱ्या दिवशी मी पायी शाळेत गेलो. माझे मुख्याध्यापक पी.जी. शेवाळे आता सातारला आहे, त्यांनी युनिफॉर्म आणून ठेवला होता. म्हणले हा युनिफॉर्म घाल, तुला एकही पैसा फी द्यावी लागणार नाही आणि शाळेमध्ये बस. आणि ते नवीन कपडे घालून मी पहिल्या बेंचवर बसलो आणि शेवटपर्यंत माझा पहिलाच नंबर आला शाळेत. मित्र, ही मदत करणारा एकही मुस्लिम माणूस नव्हता. मला आयुष्यामध्ये शिक्षणासाठी एकाही मुस्लिम माणसानं मदत केली नाही, हे मी प्रेसपुढे सांगतो. मी मॅट्रिकला पहिला आलो आणि आता कॉलेजला जायचं नाही. सर मला माफ करा, थोडंसं 75 वर्षाचं त्यांनी थोडासा सांगतो. आपण 2-3 प्रसंग मॅडमची सूचना आली की फक्त 10 मिनिटं माझ्याकडे, तर मी गडकर साहेबांची परमिशन देतो, कारण साहेब तर आमचे ते मला म्हणते की अरे तू बोलतो. आणि मग माझे जे मुख्याध्यापक त्यांची बदली झाली सातारला, ते म्हणले तू डोक्यावर ट्रेन घेऊन सातारला आहे, कमवा शिकत तुला प्रवेश देऊ, एक पैसा खर्च नाही. आणि मी काम करून सातारला शिकलो. याचा उल्लेख मॅडमने केला. मी आता फार लांबचं करणार नाही बाहेर. गडकर साहेब मला इंटर सायन्सला मेडिकलपेक्षा जास्त मार्क पडले होते, पण मी मेडिकलला जाऊ शकलो नाही. ही स्टोरी माझ्या मुलांना मी लहानपणी सांगितली, त्यांच्या लहानपणी. आणि आज माझी 3 मुलं मेडिकल डॉक्टर. क्या बात आहे. माझी एक कन्या MD आहे, ती कॅनडामध्ये आहे. सरफराज हा सर्जन आहे, गव्हर्नमेंटला तो प्रोफेसर आहे, असोसिएट प्रोफेसर. आणि माझी दुसरी मुलगी समोर बसली, ती डॉक्टर आहे. ते म्हणजे पप्पा तुमचं स्वप्न आम्ही पूर्ण करू. आता त्याचं श्रेय मी आईला देतो त्यांच्या. सर मी गडकर साहेब मी BSc होऊन एका शाळेत शिक्षक होतो, कारण मला पुढे नोकरी केल्याशिवाय पर्याय नव्हता. म्हणून पुणे जिल्हा शिक्षक मंडळाच्या शिरोली बुद्रुक